श्री स्वामी समर्थ. मी दीप्ती विशाल दामनसकर आपणासमोर सादर करीत आहे बखर भाग 42. बाळप्पा समर्थ नामजप करण्याची आज्ञा. एक ब्राह्मण पार्थिव लिंगाची पूजा करता करता म्हातारा झाला. एके दिवशी पार्थिव पूजा करीत असता महाराज म्हणाले, अरे, मातीची पूजा आणखी किती दिवस करणार? ब्राह्मणास पुढील मार्ग सांगितला. एखाद्या वेळी गणपतीची पूजा कर, सांबाची पूजा कर, असेही महाराज एखाद्यास सांगत. पाषाणाचे मूर्तीची भक्ती करण्यापेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ असे महाराज म्हणत असत. एक वेळ अशी गोष्ट झाली की बाळप्पा सेवेकरी प्रातःकाळी 4 वाजता माळ घेऊन गणपतीचा जप करीत बसला होता. महाराज पलंगावर बसले होते व शिवबाई सेवेकरीन खाली बसली होती. गोष्टी चालल्या असता शिवबाईंनी महाराजांस विचारले की हल्ली बाळप्पा काय करीत आहेत? महाराज म्हणाले, तो तरट विणत आहे. बाई उगीच राहिली. बाळप्पाने समर्थांचे उत्तर ऐकून मनात विचार केला, तरटाचा उपयोग विशेष होत नाही. त्या अर्थी गणपतीच्या जपापेक्षा श्री स्वामी समर्थांचा जप करावा. दुसरे दिवशी पुन्हा महाराज पलंगावर बसले असता शिवबाई जवळ होतीच. बाळप्पा माळ घेऊन स्वामींचा जप करू लागला. काही वेळाने शिवबाईंनी श्रींस प्रश्न विचारला की आज बाळप्पा काय करीत आहेत? समर्थांनी उत्तर दिले की अगं, तो कांबळी विणत आहे. बाळप्पाने विचार केला, तरटापेक्षा कांबळीचा उपयोग जास्त आहे, तर सर्व काळ समर्थांचे नावाचाच जप करावा. यावरून या जगात शालजोडी विणणारे पुरुष किती असतील याचा विचार करावा. कर्म, उपासना, ज्ञान यापैकी ज्ञान प्राप्त होणे फार दुर्लभ. ते प्राप्त करून घेण्यास दीर्घकाळ श्रम करावे लागतात. परंतु मानवाचे पाठीमागे हा संसाररूपी काळ लागल्या कारणाने श्रीधरांची सेवा करता करता मनुष्य जेरीस येतो. त्यास भक्ती ज्ञानाबद्दल विचार करण्यास वेळ कुठे मिळतो? व महाराजही केव्हा केव्हा असे म्हणत की सर्व साधू पोटाखाली आणि चोटाखाली आहेत. सबब तरणे पायाचा अतिदुर्लभ मार्ग म्हणजे स्वामी भक्ती होय. दीनजन तारण्याकरताच हा अवतार आहे. महाराज आपल्या भक्तास इतर तीर्थास जाऊ देत नसत. श्री स्वामी समर्थ.